त्यावेळेस मी त्या ठिकाणी उपस्थित असतो मायबाप. या ठिकाणी वास्तू शांती आणि ग्रह प्रवेश थोडा पण याला स्पर्श करणार येत लक्षात घ्या. बऱ्याच वेळा आम्हाला माहिती नसतं. आम्ही वास्तू शांती करतो तर ग्रह प्रवेश करतो. आमच्या आजोबांनी केलती ना वास्तू शांती, आमच्या वडिलांनी केलती म्हणून आम्ही करतोय. आम्हाला माहित नसतं. म्हणून मी तुम्हाला पूर्वी म्हटलं की आप्पा खूप भाग्यवान आहेत. ज्या घराच्या निमित्ताने आज आम्ही कथा ठेवली ना, कथा म्हणजे प्रत्यक्ष भगवंताची वाङ्मयीन मूर्ती असते. लक्षात घ्या. भागवत कथा असेल, ब्रह्मविद्या शास्त्र असेल, गोविंद रूपी त्या वचनाने भगवंताचं त्या ठिकाणी वास्तव्य असतं. त्या घरामध्ये 7 दिवस वास असतो. लक्षात घ्या. मग ही वास्तुशांती का करावी? या कथेचा, या धार्मिकतेचा काय संबंध आम्हाला माहित नसतं. फक्त आम्हाला वास्तुशांती करायची एवढं माहिती असतं. लक्षात घ्या. वास्तू म्हणजे घर आणि शांती म्हणजे सात्विक भाव. जिथं सात्विक भाव आहे ना तिथं आनंद आहे. लक्षात घ्या. जिथं तामस भाव आहे तिथं क्लेश आहे, तिथं दुःख आहे, तिथं आनंद नाही. आणि तुम्हाला जो तामसपणा घालायचा आहे ना तिथं सात्विकतेची गरज आहे. याला शास्त्र प्रमाणे सर्वज्ञ श्री चक्रधर महाराज ज्यावेळेस आहेरमलच्या जवळ माणिक दंड नावाचं ठिकाण आहे, त्या ठिकाणी असताना सोबत बाईसा नावाच्या भक्त आहेत, सोबत नाथोबा आहे. थोडा वेळ झाला की नाथोबा सांगायचे बाईसांना की तुमचं पोतं घ्या, मी जाते स्वामींना सोडून. बाईसा सांगायची अरे नाथोबा काय करतोस तू असं? बाबा एकटे सोबत कोणी नाही आणि सोडून कसा जातोस? पुन्हा थोडा वेळ झाला की सांगायचं बाई हे तुमचं पोतं घ्या, मला जायचंय. असं 1 वेळा झालं, 2 वेळा झालं, 3 वेळा झालं. स्वामींनी सांगितलं बाई त्यांना जाऊ द्या. त्यांच्या जे डोक्यामध्ये आलंय ना त्यांना ती घेऊन जाणार आहे, त्यांना जाऊ द्या. आणि मग स्वामींच्या मुखातून एक वाक्य निघालेले, बाई एक भूमी राजसे तामसे सात्विके, एके अन्न राजसे तामसे सात्विके, एके उदके राजसे तामसे सात्विके. लक्षात घ्या. हे चरित्र सांगतंय. ज्यावेळेस भूमी असते ना भूमीमध्ये दोष असतो, राजस, तामस आणि सात्विक. पाणी असेल ना पाण्यामध्ये दोष असतो, मातीमध्ये दोष आहे, तुमच्या अन्नामध्ये दोष आहे. लक्षात घ्या. आणि ज्या भूमीमध्ये दोष असतो ना ती भूमी तुम्हाला शांत राहू देत नाही. लक्षात घ्या. त्या भूमीमध्ये दोष होता, स्वामी म्हणतात त्याला जाऊ द्या. तिथली जागा ती गुण दाखवल्याशिवाय राहणार नाही, त्याला इथून जाऊ द्या. एवढंच नाही तर महाभारताचा एक सुंदर प्रसंग मी सांगतोय का की घराच्या वास्तुशांती का करावा लागते. ज्यावेळेस धर्मराजा भगवान गोपाल कृष्णासोबत सकाळचा प्रहर असतो, भगवान गोपाल कृष्ण फिरण्यासाठी निघालेले आहेत मायबाप. सुंदर असा प्रसंग आहे. आनंदित वातावरण होतं. धर्मराजाही भगवान गोपाल कृष्णासोबत निघाले. फिरत फिरत अरण्यामध्ये गेला. नदीचं पाणी वाहत असतं. भगवंतासोबत गप्पा करत करत निघालेले. उंच उंच असे आकाशाला झेप घेणारे वृक्ष आहेत. घनदाट अरण्यातून पुढे गेल्यानंतर एक भूमी लागते, ओसाड असते, कुठला वृक्ष नसतो, काही नसतो. आणि सूर्याचा उदय झाल्यानंतर प्रकाशाचे किरण पडलेले आहेत, कुठला वृक्ष जवळ नाही. आणि अचानक धर्मराजाच्या मनामध्ये विचार आला की या भगवान गोपाल कृष्णाचा हा जो मोर मुकुट आहे ना तो मी धारण करावा. ह्या भगवंताच्या पायामध्ये सुंदर असे तोडर आहेत ना ते मी धारण करावे. पितांबर तो मी धारण करावा आणि भगवान गोपाल कृष्णाला संपून टाकावं अशी बुद्धी निर्माण झाली धर्मराजाची. थोडा वेळ झाला पुन्हा त्या भूमीमधून बाहेर गेला.
बाहेर गेल्या गेल्या एकदम विचार आला धर्माच्या मनामध्ये की ज्याला मी वासुदेव कृष्णाला भगवंत म्हणतो, आमचा जो प्रिय असणारा प्राण वल्लभ असणारा, माझ्या मनामध्ये असा कसा क्षणात विचार यावा की या भगवंताला मी संपावं आणि हा मोर मुकुट धारण करावा, असा विचार कसा. भगवंताचे जाऊन पाय धरल्याने रडायला लागला धर्मराजा की भगवंता, अशी माझ्या मनामध्ये तरी कसा विचार यावा रे भगवंता की तुला संपून तुझा पितांबर मी धारण करावा. डोळ्यामध्ये अश्रू आले आणि मग भगवंताने धर्मराजाला दोन्ही हाताला धरून उठवलं. सांगितलं, धर्मा, तुझा दोष नाही तो. ज्या आपण भूमीमध्ये उभा होतोत ना, ती तम प्रकारची तामस प्रकारची भूमी होती, म्हणून तुझ्या बुद्धीमध्ये पालट झाला, विचार झाला आणि तशी बुद्धी तुला सुचली. लक्षात घे काय सांगते शास्त्र की भूमीमध्ये दोष लक्षात घ्या. म्हणून ती भूमी तामस होती, विचार तसे आले. म्हणून आम्ही ज्यावेळेस घर बांधतो ती जागा आम्हाला माहिती नसते. आमची वीट कुठल्या भूमी स्मशानातून येते का कुठून येते, कुणी फाशी घेतलेली आहे त्या मातीतून ती आम्हाला माहिती नसते. एक वृक्ष स्वामींनी सांगितलेलं की तामस एखाद्या वृक्षाखाली जर बसलं ना, तिथं समाधान वाटतं. लक्षात घ्या, एखादा असा वृक्ष असतो की त्यातून पू गळत असतो. स्वामींनी सांगितलं, आता गांधी आहे इथं डोमेग्रामला, त्यालाही जिवंतपणी त्या वृक्षाला दुःख असतं. अशा वृक्षाचं लाकूड कधी आम्ही चौकट बनवून खिडकी बनवून आमच्या घराला येत असतं, आमची फरशी येत असते, आमची वीट येत असते, आमची वाळू कुठून येत असते आम्हाला माहिती नसतं. आणि हे ज्या दोषाच्या लहरी आमच्या घरामध्ये वास करत असतात, लक्षात घ्या, आम्हाला ती जागा माहीत नसती कशी असते. तिथं तमपणा असतो, राजसपणा असतो, त्रिगुणातीत सत्व असतं. लक्षात घ्या. आणि मग ही वास्तू अशी तामस बनलेली ती कशाने पवित्र होते, तर जिथं भगवंताची कथा चालते ना, जिथं 18 अध्याय ज्या भगवंताच्या मुखातून भगवद्गीता निघालेली ती भगवद्गीता चालते ना, जिथं संत त्या ठिकाणी पूजेचं पूजन करतात ना, ज्याप्रमाणे सिंह गर्जनेने लांडगे पळून जातात, तशी या कलियुगामध्ये आमच्या वास्तूमध्ये असणारे सर्व दोष नाहीसे होतात भगवंत सांगतात. लक्षात घ्या. म्हणून तर वास्तू आणि शांती म्हणजे तिला सत्वस्तक. त्या भगवंताच्या चिंतनाने, स्मरणाने, कथेने ते दोष नाहीसे होतात. कारण अन्नामध्ये दोष असतो, पाण्यामध्ये दोष असतो, भूमीमध्ये दोष असतो. ज्यावेळेस युद्ध होतं ना, युद्ध झाल्यानंतर मी हे का सांगतोय की भूमीमध्ये दोष आहे, कथेच्या पूर्वी का सांगतोय महाभारत. पितामह भीष्मांनी कौरवांचं अन्न खाल्लं माय बापू. भर सभेमध्ये त्या द्रौपदीचं वस्त्रहरण झालं. त्या ठिकाणी द्रोणाचार्य होते, पितामह भीष्म होते. क्षणात संपूर्ण राजाला संपवण्याची ताकद पितामह भीष्मामध्ये होते, पांडव होते. परंतु पितामह भीष्म काही करू शकले नाहीत. आणि ज्यावेळेस रणांगणामध्ये युद्ध झालं ना, अर्जुनाच्या बाणाने पितामह भीष्म सरपंजरी पडलेले आहेत. आणि मग युद्ध संपल्यानंतर शिबिरामधून भगवान गोपाल कृष्ण ज्यावेळेस पांडवांना घेऊन जातात पितामह भीष्माकडे, त्यावेळेस द्रौपदी त्या ठिकाणी येते, नमस्कार करते. अर्जुन पाहतोय की सरपंजरी पडलेला पितामह भीष्म आहे, अंगाची चाळणी झालेली आहे. पितामह भीष्मांनी नमस्कार केला वासुदेव कृष्ण. आणि भीष्माचं एक वाक्य लक्षात घ्या. द्रौपदीला सांगतात, मुली, भर सभेत मी तुझं रक्षण करू शकलो नाही, कारण त्यावेळेस नसानसामध्ये शरीरामध्ये
ज्या दुर्योधनाचं मीठ मी खाल्लं ना, अन्न खाल्लं होतं ना, मी काही करू शकलो नाही मुले, मला माफ कर. आता माझ्या नसानसातून या अर्जुनाच्या बाणाने सर्व रक्त आता मी शुद्ध झालेलो आहे मुले. फक्त आता एकच इच्छा आहे फक्त, की भगवान गोपाल कृष्ण मरतानी माझ्या समोर हे पांडव समोर दिसतील, मी आज आनंदित आहे. काय सुंदर प्रश्न आहे. भगवंताला सांगतात की इतना तो कर स्वामी, इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले. इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले. इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले. इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले. इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से. बस भगवंता, आता माझी कुठली इच्छा नाहीये. ही पितामह भीष्मांची प्रार्थना आहे भगवान, प्रार्थना करा. गोविंद नाम लेकर, गोविंद नाम लेकर, फिर प्राण तन से निकले. फिर प्राण तन से निकले. इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले. इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले. कोई प्राण तन से निकले. इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले. जय हो. हरि बोल. पीतांबरी कसी हो, पीतांबरी कसी हो, छवि मन में बसी हो. छवि मन में बसी हो. होठों पे कुछ हंसी हो, होठों पे कुछ हंसी हो, जब प्राण तन से निकले. इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले. इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले. बस आता महादेवा कृष्ण कन्हैया, मरतानी फक्त आता एवढीच इच्छा आहे. तुझा तो पितंबर धरण केलेला, युद्धामध्ये तुला निशस्त्र असणाऱ्या कृष्णा, तुला मी शस्त्र उचलायला लावलं. तुझ्या सोबत युद्ध केलं मी, नाही समजू शकलो. अनाथाचा नाथ, जगाचा पालन करता, ही सृष्टी निर्माण करणारा तू आहे भगवंता. बस मरताने आता माझ्या डोळ्यासमोर हे गोविंदा, फक्त तू आणि तुझी प्रतिमा माझ्या डोळ्यासमोर पाहिजे, काही नको. जब कंठ प्राण
यमदर्शना दिखाए, यमदर्शना दिखाए, जब प्राण तन से निकले, इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले, इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले, इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निघाले. शेवटी पितामह विश्वांनी सांगितलं दृष्टांत मी कथाच्या करता की ज्या अण्णाने माझी प्रकृती काम करू शकली नाही. लक्षात घ्या, आमचंही जीवनामध्ये असंच होत असतं. ज्यावेळेस मोठे माणसं खाली मान घालत असतात ना, तेव्हा अधर्मी माणसं वरती मान काढत असतात. लक्षात घ्या, जीवनामध्ये जगता आलं ना तर असं जगा की जिथं अन्याय होत असेल मी नाही सहन करणार. शेवटी पितामह भीष्मांच्या लक्षात आलता भगवान गोपाल कृष्णाने सांगितलं होतं, ज्याला तू धर्म धर्म म्हणून आयुष्यभर अधर्माचं सिंहासन राखत राहिलास ना, हाच तुझा मोठा अधर्म आहे. लक्षात घे. त्याच वेळेस दुर्योधनाच्या कानाखाली जर वाजवली असती ना, महाभारत झालं नसतं. लक्षात ठेव, आमचंही जीवनात असंच होत असतं. आम्ही प्रपंचामध्ये ज्यावेळेस जगत असतो, एखाद्यावरती अत्याचार होत असेल, अन्याय होत असेल, मोठे माणसं जेव्हा खाली मान घालत असतात, तेव्हा दुष्ट लोकांच्या मानावरती होत असतात. म्हणून अन्न सात्विक पाहिजे. लक्षात घ्या, याच्यासाठी काय पाहिजे? एखादा माणूस जर समाजासाठी लढत असेल ना, त्याच्या पाठीमाग ताकद तुमची उभा पाहिजे. कदाचित सिंहासनावरले माणसं तुम्हाला बुडायला निघालेले असतात. विवेक विचार माणसामध्ये पाहिजे आणि हा विवेक विचार तुमच्या सत्वस्थ गुणामध्ये असतो. म्हणून भगवान गोपाल कृष्ण सांगतात की क्रोधात भवती सम्मोहा, सम्मोहा स्मृती विभ्रम, स्मृती भ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यती. जो क्रोधी माणूस असतो ना, तामशी माणूस असतो ना, ज्याच्या घरामध्ये आनंद नसतो ना, त्याला हे विचार कुठं सुचतात? त्याची बुद्धी भ्रष्ट झालेली असते, त्याला हे सुचत नाही. लक्षात घ्या, सांगतोय कशासाठी? घर सात्विक झालं पाहिजे, अन्न सात्विक पाहिजे. आणि घर सात्विक असेल, अन्न सात्विक असेल तर आपला परिवार सात्विक होण्याला वेळ लागत नाही. लक्षात घ्या, जर तुमचं घर सात्विक नसेल, तामस असेल, तर ते गुण तुमच्या पत्नीमध्ये उतरतात आणि पत्नीमध्ये उतरलेले तामस गुण ते अन्न बनवत असताना त्या अन्नामध्ये उतरतात आणि अन्नामध्ये उतरलेले गुण जेवढे ते अन्न खातात ना, ते सगळे तामसी बनतात. मग मुलगा बापाचं ऐकत नाही, सून सासूचं ऐकत नाही, घरामध्ये क्लेश भांडण सुरू होतं आणि घर फुटायला वेळ लागत नाही. लक्षात घ्या, म्हणून हे सर्व अध्यात्म आणि शास्त्रावरती अवलंबून आहे. म्हणून ज्यावेळेस आम्ही जी जी क्रिया करतो ना, घरामध्ये असेल, आपल्या दुकानामध्ये असेल, प्रपंचामध्ये असेल, भगवान गोपाल कृष्ण म्हणतात की आदेश तेच एमं धर्मम संवाद मावयो. जिथं माझी कथा चालते ना, जिथं माझं प्रवचन चालतं ना, माझा आणि अर्जुनाचा जो संवाद आहे ना, जो कुणी मनन करेन, कुणी पठण करेन, वाचता येत नसेल तर कानाने ऐकेल ना, तर प्रत्यक्षात माझं पूजन केल्यासारखं. केवढं मोठं महत्व भगवंताने सांगितलं आहे. अरे देव समोर नाही, पण देव पुजल्याचं पुण्य तुमच्या पदरात पडतंय, अजून काय पाहिजे? असं महत्व आहे. अन्न खात असताना, भोजन करत असताना संकल्प सोडतो. कशासाठी सोडतो? मुंग्या लागण्यासाठी, न लागण्यासाठी, कशासाठी आम्हाला माहिती नसतं. ते संकल्प याच्यासाठी असतो की भगवंत तू जिथे कुठे असशील ना, हे तामस अन्न असेल ना, हे सत्वस्थ कर. याला राजस तामस असेल, सत्वस्थ कर, निर्गुण कर, माझी प्रकृती सत्वस्थ होईल. म्हणून ही कथा आहे. मूळ विषय असा आहे की श्रीमद भागवत कथा. आजपासून आपण सुंदर या ठिकाणी या भागवत कथेमध्ये आपण प्रवेश करणार आहेत.
पहिल्यांदा मी सांगितलं की भागवत कथेचं महात्म्य सांगितलं, लक्षात घ्या. एक वेळेस निसर्ग सौंदर्याने नटलेल्या, फलाफुलांनी वृक्षांनी बहरलेल्या कथा ध्यान देऊन ऐकायची कधी बी. कथेला आज सुरुवात आहे. नैमिष नावाचं अरण्य होतं. सुंदर असं त्या अरण्यामध्ये सर्व उंच उंच वृक्षेत पर्णकुट्यात संतांना राहण्यासाठी हजारो ऋषींची मांड्याळी त्या ठिकाणी एकत्रित झाली होती की मला भगवंताचं ज्ञान झालं पाहिजे, काहीतरी चिंतन ऐकायला मिळलं पाहिजे. 88 सहस्र ऋषी त्या नैमिष नावाच्या अरण्यामध्ये एकत्रित आलेले आहेत भगवत चिंतनाच्या निमित्ताने. त्याच वेळेस उंच देहेष्टी असणारे स्नान करून सूतजी त्या ठिकाणी त्यांचं आगमन होतं आणि एका सुरामध्ये सर्वांनी जे केलेलं गोपाल कृष्ण भगवान की जय. सुतांना नमस्कार केला आणि शौनकांनी सूतजींना एक प्रश्न विचारलेला आहे. कथा पान करण्यामध्ये शौनक कुशल होते आणि भागवत कथा कंठस्थ असणारे सूतजी सुतांना विचारलं की आम्हाला असं साधन सांगा की ज्या साधनाच्या योगाने सगळ्यांचं कल्याण होईल आणि पवित्रांनाही पवित्र करू शकेल आणि भगवान गोपाल कृष्णाची आम्हाला प्राप्ती होईल असं एखादं साधन आम्हाला सांगा. कुणी? शौनकांनी सूतजींना विचारलेलं आहे. आणि पुढे जाऊन पुन्हा शौनक म्हणतात की जर चिंतामणी जर प्रसन्न झाला तर लौकिक सुख देऊ शकतो, कल्पतरू प्रसन्न झाला तर स्वर्गाचं सुख देऊ शकतो आणि सद्गुरू जर प्रसन्न झाले तर योग्यानेही दुर्लभ असणारे भगवान गोपाल कृष्णाचं धाम आम्हाला तुम्ही प्राप्त करून देऊ शकता. असं कोण म्हणताय? शौनक सूतजींना म्हणतायत. आणि मग सूतजी भागवतामध्ये सांगतायत की प्रति शौनक चित्ते ते हेतो वच्मी विचार्यच सर्व सिद्धांत निष्पन्नम संसार भयनाशनम. आता आपण श्रीमद भागवत कथेमध्ये प्रवेश केला. लक्षात घ्या काय सांगतायत सूतजी की जन्म आणि मरणाचा जो सिद्धांताचा निष्कर्ष आहे ना, तुमच्या हृदयामध्ये शौनक चित्ते ते तुमच्या हृदयामध्ये भगवंताविषयी आवडी असल्यामुळं, प्रेम असल्यामुळं जो जन्म मरणाचा जो सिद्धांत आहे ना, तो सिद्धांत मी तुम्हाला सांगतोय असं सूतजी शौनकांना म्हणताय. आणि सगळ्यात जास्त संसारामध्ये भय कशाचा आहे सांगता येईल का तुम्हाला? जन्म आणि मरणाचा जो सिद्धांत आहे ना, त्याचा निष्कर्ष मी तुम्हाला सांगतायत असं कोण म्हणतंय? सूतजी. आणि सगळ्यात या संसारामध्ये भय काय विचारतायत? कुणाला सांगता येईल का सगळ्यात जास्त भय कशाचं आहे? नाही सांगता येत ना, पण त्याचं सगळ्यांना भय असतं. भागवत सांगते की सगळ्यात भय मृत्यूच आहे माणसाला. कशाचं भय आहे का नाही भय? कुणाला मरावं वाटतं का मला सांगा ना. बऱ्याच वेळा मी एक दृष्टांत सांगत होतो. ते एक आजीबाई कदरून मरण्यासाठी निघाली महाराज हातावर आणि मरायला निघाल्यानंतर बस आता जगायचंच नाही, आज मरायचंय मला, बस सुनेने खूप त्रास दिला आता म्हणून निघाली मरण्यासाठी. आणि मरायला निघाल्यानंतर हातामध्ये खंदील घेतला. आमच्या महाराजांनी विचारलं, आजीबाई तुम्ही कुठे चाललात? महाराज आता मला जगायचं नाही, मला मरायचंय. का मरताय? नाही आता नकोच, खूप कंटाळा आला आणि खूप त्रास आहे आता. आणि मग महाराजांनी, आमच्या पुरी महाराजांनी विचारलं, हातामध्ये कंदील कशासाठी आहे? म्हणे नाही, मरायला निघाल्यानंतर वाटाने काही सर्प वगैरे जर डसला तर. आता मरायला निघाली पुन्हा हे, म्हणजे मरायला निघाल्यानंतर सुद्धा माणसाला भय. लक्षात घ्या, मरू वाटतं का मला सांगायला?
सगळ्यात जास्त भय कशाचं आहे माहिती आहे ना? मृत्यूचं भय आहे. आणि या मृत्यूच्या भयापासून वाचण्यासाठी मी तुम्हाला एक सिद्धांत सांगतोय. म्हणतात आम्हाला असंच झालेलं आमचा गैरसमज आहे. संसारामध्ये ज्यावेळेस आम्ही जगत असतो ना, आम्हाला वाटतं इथं सुख असं तिथं सुख. कुठे सुख आहे? प्रत्येक ठिकाणी भय आहे. लक्षात घ्या. आमच्या मानव संप्रदायामध्ये भर्तृहरी नावाचे एक मोठे भक्त होऊन गेलेले आहेत. भर्तृहरीची ती मुक्ताबाई ती योगीन झाली आम्ही आरतीमध्ये म्हणत असतो. त्यांनी त्रयशतकाची निर्मिती केलेली आहे. त्यांनी असं म्हटलेलं की भोगे रोग भयम कुले च्युती भयम वित्ते नृपालाद भयम मौने दैन्य भयम बले रिपु भयम रूपे जराया भयम शास्त्रे वाद भयम गुणे खल भयम काया कृतांतात भयम सर्वं वस्तु भयान वितम भुवि नृणाम कृष्णम पदम निर्भयम. लक्षात घ्या. भर्तृहरी सांगतायत की हे माणसं या संसारामध्ये सगळ्या वस्तू भयाच्यात, सुख कुठे नाहीये. प्रथमतः काय म्हणतात की भोगे रोग भयम. एखादा माणूस श्रीमंत जर असेल ना, पैशावाला संपन्न जरी असेल ना, रोज जेवायला ताट आल्यानंतर बासुंदी आहे, गुलाबजांबू आहे, जिलेबी, अनेक पदार्थ आहेत त्याच्यामध्ये. जेवायला बसल्यानंतर जिलेबी आली, वाटी काढून ठेवली. गुलाबजांबूची वाटी होती, काढून ठेवलेली आहे. बासुंदीची वाटी होती, काढून ठेवलेली आहे. पेढे असतील, अनेक अनेक पदार्थ त्याच्यामध्ये होते. आणि विचारलं का काढून ठेवलेत? मला खाता येत नाही. इतकी श्रीमंती वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये शुगर फॅक्टरी आहेत. आपण ज्याला कारखाने म्हणून साखरेची साखर तयार होते. खाता कुठे येते? लक्षात घ्या. का तर शुगर आहे, ज्याला आपण साखर म्हणतो. नको मला साखर आहे, मला खाता येत नाही. किती भोगी माणूस असेल ना, धीरूभाई अंबानी सारखा असेल, टाटा सारखा असेल, बिर्ला सारखा असेल, घरी काय नाहीये. म्हणून भोगे रोग भयम. भोगी माणसाला सुद्धा जीवनामध्ये संसारामध्ये भर्तृहरी म्हणतात की त्यालाही रोगाची भीती आहे. देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे. तू देखे सो दुखिया बाबा दुखिया कोई नहीं रे. जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे. जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया प्रजा दुखिया. राजा दुखिया प्रजा दुखिया. दुखिया जन बैरागी रे. जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे. जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे. या जगामध्ये राजा असो किंवा रंक असो, सगळ्याला दुःख आहे. एखादं जर म्हणेल तर लाखो रुपये माझ्याकडे, सिकंदर जग जिंकायला निघाला होता, परंतु शेवटी नाही जिंकता आलं, सोडून जावं लागलं. किती श्रीमंत जर असेल ना, मला सांगा पैशावाला माणूस असेल आणि तो म्हटला की मी लाखो रुपये देतो, मी मृत्यू विकत घेता येईल का? नाही घेता येणार. राजा जरी असेल ना, त्याला मृत्यूचं भय आहे. लक्षात घ्या. सुख नाही कोठे आलिया संसारा. 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 वया हरी हो नका
दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडे आहे हा संसार, दुःख बांधवडे आहे हा संसार. गोपाल कृष्ण भगवान भगवान की जय, भागवत महापुराण की जय. झोपत येत नाहीत ना, सांगत ना झोपा आल्या. नाही तर बाबा कलमा करतात ना, आपण झोपायचं. कळत आहे ना मी सांगतोय, पाठीमाग आवाज येतोय ना. आणि उद्यापासून असं सगळ्यांनी जवळ येऊन बसायचं. लक्षात घ्या, संसारामध्ये भागवत सांगते की सुख नाही. आपण सगळे शेतकरी माणसं आहेत. लक्षात घे, मी हजारा वेळा सांगत असतो, शेतकऱ्यांना बरं कधी वाटतं, त्याचा मळा असा गच्च भरलेला जर असेल ना तर त्याला बरं वाटतं. कुठं कुठं पीक असेल तर त्याला बरं वाटत नाही. तसंच आमचंही असतं, आम्हाला भरगच्च मळा भरलेला असेल तर बरं वाटतं. आणि भागवत कथा असे लक्षात घ्या की ज्यांना तुम्ही देताय ना त्यांनाही पुण्य आहे आणि जे घेतय त्यालाही पुण्य आहे. लक्षात घ्या. म्हणून रोज आपल्याला जेवढ्यांना देता येईल, जेवढ्याला भागवत कथेमध्ये आणता येईल, त्यांना घेऊन येण्याचा प्रयत्न करा. आपल्याला निमित्ताचे गोमटे स्वामी म्हणतात. जर आपण एखाद्या कथेमध्ये जात असेल, आपल्याला जेवढं पुण्य लागतं त्यालाही जेवढं पुण्य लागतं तेवढंच पुण्य एखादा जर या कथेमध्ये तुमच्यामुळे येत असेल तर तुम्ही त्याला निमित्त आहेत त्याच्या पुण्याला. लक्षात घ्या. एखादा पाप करायला लावित असेल, हे करी तया नरक दही तया नरक एक एकादे तया नरक स्वामी म्हणतात. एखादा बकरा दुसऱ्याला देत असतील, तो कसायला देत असेल ना, त्यालाही तेवढंच पाप आहे. पुण्य करणारा लावणाऱ्याला तेवढंच पुण्य, वाईट करणारा करायला लावणाऱ्यांना तेवढाच पाप आहे. लक्षात घ्या. सांगायचं तात्पर्य की प्रत्येक जागा संसारामधली भयाची आहे. एखादा कुलवान असेल तर त्याला पतन होण्याची भीती आहे. लक्षात घ्या. आणि मौने दैन्य भयम, एखादा जर गपचीप मौन धरून बसलेला असेल ना महाराज, त्यालाही भीती आहे. कशाचं? दीनता म्हणण्याची. याला बोलताच येत नाही म्हणण्याची भीती आहे. लक्षात घ्या. आणि एखादा बलवान जर असेल ना, मी फार बलवान आहे, तर बले काय म्हणतात, रिपू भयम म्हणजे शत्रूच त्याला भीती आहे. लक्षात घ्या. एखादा जर सुंदर असेल त्यालाही अहंकार असतो दिसण्याचा. मी किती सुंदर दिसते, माझ्यासारखं कुणी सुंदर नाहीये. बरोबर ह्या म्हणतात की रूपे जरा या भयम म्हणजे रूपवान माणसाला जरा म्हणजे वृद्ध अवस्था येण्याची भीती आहे. मी जी तरुण एखाद्या वेळेस मी ज्यावेळेस आरशासमोर जाते ना, अगं मी तरुणपणात फोटो पाहते मी कशी दिसत होते, आरशासमोर वेगळंच चित्र दिसतंय. म्हातारपण येण्याची भीती आहे ना. कुठं तरुणपणाला माणसाला पण वृद्धपण येण्याची भीती आहे. एखादा जर विद्वान असेल, त्यांनी 18 पुराण 4 शास्त्राचा अभ्यास केला असेल, त्यालाही भीती. भरतोरी म्हणतात शास्त्रे वाद भयम, वाद घालण्याची त्यालाही भीती आहे. आमच्यासारख्या लोकांनाही भीती आहे. मला एक जणांनी विचारलं, प्रश्न आणि उत्तर आहे. मग उत्तर म्हणजे काय? आता काय सांगणार? शास्त्रवाल्या माणसाला शास्त्रे वाद भयम, वाद घालणाऱ्या माणसाची भीती असते. लक्षात घ्या. आणि एखादा गुणवान असेल ना, गुणे खल भयम, खल म्हणजे दृष्ट माणसाची, गुणवान माणसाला भीती आहे. आणि काया कृतांताद भयम, काया म्हणजे शरीर, या शरीराला काळाची भीती. लक्षात घ्या. कशाची भीती आहे? काळाची भीती आहे. सर्व जब बुलावा आएगा हरी का, जब बुलावा आएगा हरी का, एक ना एक दिन तुझे जाना पड़ेगा, एक ना एक दिन तुझे जाना पड़ेगा, एक ना एक दिन तुझे जाना पड़ेगा. जब बुलावा आएगा हरी, हो हो, जब बुलावा आएगा हरी,
द्वारकाधीश भगवान भगवान की जय. या शरीराला या देहाला काळाचं भय लक्षात घ्या म्हणून भरतोरी सांग